नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमच्या सर्वांची लाडकी अक्षता आज तुमच्यासाठी पुन्हा एक सोपा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की क्रॉस पट्ट्या ज्या असतात त्या फिनिशिंगमध्ये कशा जॉईन करायच्या ते. तर चला आपण व्हिडिओला चालू करूयात. या नॉर्मल क्रॉस पट्ट्या आहेत, ज्या आपण क्रॉस पट्ट्या 1.25 इंचाच्या कटिंग करतो त्या मी कटिंग करून घेतलेल्या आहेत. अशा क्रॉस पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहेत. तर या क्रॉस पट्ट्या जॉईन करायची एक सोपी पद्धत आज मी तुम्हाला दाखवणार आहे. बऱ्याचदा काही जण काय करतात की क्रॉस पट्ट्या अशा जॉईन करतात. ह्या अशा क्रॉस पट्ट्या एकावर एक ठेवून इथून अशी शिलाई मारतात, बरोबर. परंतु आज मी एक तुम्हाला सोपा व्हिडिओ दाखवते आहे ज्याच्यामध्ये काही कष्ट करायची गरज नाही पडत जास्त आणि फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते. तर मी काय करणार आहे, एक क्रॉस पट्टी घेणार आहे आणि त्याच्यावरती दुसरी क्रॉस पट्टी ही अशी ठेवणार आहे उभी. ही अशी उभ्या पद्धतीत ह्या अशा 2 क्रॉस पट्ट्या मी ठेवून घेणार आहे एकावर एक. आणि मी काय करणार आहे, ह्या कॉर्नरपासून घेऊन ते ह्या कॉर्नरपर्यंत शिलाई मारणार आहे. ह्या कॉर्नरपासून घेऊन ते ह्या कॉर्नरपर्यंत शिलाई मारणार आहे. चला आपण बघूयात. नॉर्मल मी ही शिलाई मारून घेतलेली आहे आणि हा जो आपला एक्स्ट्रा कापड आहे तो मी कट करून घेते. हे पहा, क्रॉस पट्ट्यांची आपली जॉईंट रेडी आहे. एकदम फिनिशिंगमध्ये रेडी होते हे आणि खूप झटपट रेडी होता. अजून एक तुम्हाला मी पट्टी जॉईन करून दाखवते. ही पट्टी इथे आहे. ही पट्टी मी एकावर एक ठेवली. या कॉर्नरपासून घेऊन ते या कॉर्नरपर्यंत मी शिलाई मारणार आहे. अत्यंत सोपी पद्धत आहे ही, कोणीही यूज करू शकतो. खूप इझी आहे. एक्स्ट्रा कापड कट करून घेत आहे. हे पहा, अत्यंत फिनिशिंगमध्ये ह्या क्रॉस पट्ट्या जॉईन झालेल्या आहेत. अजून एक ह्याच्यामध्ये टिप देते, ज्या वेळेला तुम्ही ब्लाऊजवरती क्रॉस पट्टी जॉईन करता त्यावेळेला हे जे मागचे आपले जॉईंट्स असतात हे ओपन करून ह्याला थोडंसं सेट करून घ्यायचं. एका बाजूला न ठेवता हे ओपन करून थोडंसं सेट करून घ्यायचं अशा सरळ, जेणेकरून तिथला भाग जाड होत नाही आणि शिलाई मारताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. हे पहा, फिनिशिंगमध्ये या जॉईंट होतात पूर्ण. हा थोडासा इथेही कट मारला तरी चालतो. अशा क्रॉसिंगमध्ये कट्स मारून घ्यायचे. हे पहा, खूप सोपी पद्धत आहे ही क्रॉस पट्ट्या जॉईन करण्याची. तुम्ही ही पद्धत ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे ते. जर तुम्हाला अजून काही टिप्स हव्या असतील किंवा अजून कोणती पद्धत पाहिजे असेल ब्लाऊज संबंधित तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. मी त्याच्यावरती सोल्युशन देण्याचा नक्की प्रयत्न करेल. त्याच्यावरती व्हिडिओज मी नक्की बनवेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय.